दत्ता गाडेच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत। हा अटकेचा थरार कसा होता आपण पाहतोय। ज्या शेतात तो लपलाय असा संशय होता तिथे दत्ता नव्हताच। दत्ता गाडे नातेवाईक महेश बहिरट यांच्या घरी रात्री 10:30 आला। तो आल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली। दत्ता गाडेने नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली। माझी मोठी चूक झाली आहे, मला सरेंडर करायचं आहे असं म्हणून तो निघून गेला। पोलिसांना दत्ताचा बदललेला शर्ट सापडला। त्या आधारे डॉग स्क्वॉड करणं त्याचा शोध घेण्यात आला। नातेवाईकांच्या घराच्या परिसरात बेबी कॅनॉलमध्ये तो झोपून राहिला होता। तिथेच गाडे ग्रामस्थांना आढळला। पोलिसांनी मग त्याला ताब्यात घेतलं। दरम्यान खासदार संजय राऊतांनी या सगळ्या प्रकरणावरती काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। नाही, पोलिसांनी का उपकार केले का? सरकारनं उपकार केले का आरोपीला पकडून? सार्वजनिक ठिकाणी इथे सार्वजनिक परिवहन खात्याचं सगळ्यात मोठं स्थानक आहे पब्लिक ट्रान्सपोर्टचं। तिथे हे असे बलात्कारासारखे प्रकार होतात। अशा गुन्हेगारांना कठोर शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत विकृती वाढतच जाईल। गुंडांची जरी ओळख परेड केली असली तरी ज्यांची ओळख परेड झाली त्या सगळ्या गुंडांनी कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षासाठी त्याच गुंडांनी काम केलं आहे आणि त्या काळामध्ये त्यांना मोकळीक मिळाली होती। हे सगळे गुंड मी नावं घेत नाही, ज्यांची ओळख परेड पोलीस आयुक्तांनी केली होती आल्या नवीन, आणि जो एक मोठा इव्हेंट केला होता ओळख परेडचा, ते सगळे गुंड भारतीय जनता पक्षाच्या प्रचारात आणि अजित पवार पक्षाच्या प्रचारामध्ये सक्रिय होते। तेव्हा त्यांची ओळख परेड आणि परत धिंड का काढली नाही आयुक्तांनी, हा प्रश्न आहे आमच्यासमोर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।